तर अजित पवारांचे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाप्पासाहेब घुगेंची धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले। कैलास उगलमुगले नामक तरुणाला झोला देवस्थानातील रतन महाराजांसोबत फिरण्यावरून बाप्पासाहेब घुगे धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली। दरम्यान बाप्पासाहेब घुगे यांच्याशी संपर्क साधला असता कॉल रेकॉर्डिंग माझीच असल्याची कबुली देखील त्यांनी दिली। सांगितलं होतं का ते महाराज खेळामध्ये पडायचं नाही, अर्ज 12 भानगडी बंद करा म्हणलं होतं ना मी। नाही मग मी बंद करा म्हणलं, कशाला महाराजांना फिरता तुम्ही? अहो आता रतन बाबा महाराजाला घेऊन कशाला फिरता? ते महाराज गादीवर बसला, त्या महाराजा विषय मिटला होता, कशाला घेऊन तुम्ही आता अर्ज हे कॅन्सल करता? कोणता महाराज आणा तुम्हाला? अहो ते बाबा बघतील ना, तुम्ही कशाला घेऊन फिरता? तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा? तुम्ही कशाला घेऊन फिरता? तुम्ही त्या महाराजाला, रतन महाराज कशाला घेऊन फिरता तुम्ही? म्हणजे फिरायचं नाही त्यांना? नाही काय जवळ सोयीचं नाही का बरं? महाराजाच्या जवळ सोयीचं नाही। असं कसं? हा मी सांगतो बाप्पासाहेब घुगे महाराजावर सोयीचं नाही। काय संबंध आहे महाराजांचा तुमचा? काय संबंध आहे? भांड लावून देता का तुम्ही गावामध्ये? तर अहो तुम्ही असं कसं तुम्ही भांड लावून देता का म्हणा? मी तुमच्या पाया पडो फाट्यावर, बिलकुल मॅटर मध्ये पडायचं नाही म्हणून। ऐका ना, त्यांच्या मी तुम्हाला काय सांगितलं? मी काय सांगितलं होतं? त्या मॅटर मध्ये पडायचं नाही। कशाला पडे मॅटर मध्ये? तिथं हाणामारी लागल्यात, तिथं हाणामारी लागल्यात, तिथं पाठवा तुम्ही। कोणत्या मॅटर पडलो? तिथं मी काय सांगतो माहिती आहे का तुम्हाला? मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटर मध्ये पडायचं नाही। त्या मॅटर मध्ये बाप्पासाहेब घुगे पहिल्या महाराजांना काही केलं नाही, 50 लाख रुपयाला वाट लावली, 50 कोटीला। मग ठीक आहे ना, ते देवस्थान काही ठेवलं नाही। ते महाराज बसवलं 3 वर्ष झालं, पहिले 2 महाराज काढून टाकले, तिसरा महाराज आहे, कशाला म्हणजे पडायचं?